राहता कातनाल्यावर होणार जापनीज टेक्नॉलॉजीतून अप्पर ग्राउंड बाजारतळ. डॉक्टर सुजय विखे पाटील. राहता शहरात जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक अप्पर वॉटर बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. सुमारे 7 कोटी रुपये खर्च करून हायटेक बाजारतळ उभारला जाणार असून असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली. राहत्यातील आठवडे बाजाराचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून चर्चेत होता. हा बाजार वीरभद्र मंदिरासमोर मैदानात भरत असल्याने परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. शिवाय हे मैदान बाजारसाठी कमी पडत असल्याने शेतकरी व व्यापारी नगर मनमाड महामार्ग व साकुरी रस्त्याच्या कडेला बसत होते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत होती. ही समस्या सोडवण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी कातनाल्याची स्वच्छता व इस्टिमेट तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कातनाल्यावर झालेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन कातनाळा मोकळा करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. गुरुवारी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह स्वतः कातनाल्यात उतरत पाहणी केली. कातनाला अंडरग्राऊंड केल्यास त्यावर बाजारतळ विकसित करता येईल असा मानस त्यांनी बोलून दाखवला. कातनाल्यातील दुर्गंधीबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मटण मार्केटमधून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटर बसवण्याची योजना करण्यात आली आहे. या यंत्राद्वारे मटण मार्केटमधील जैविक कचरा जाळून नष्ट केला जाणार आहे. तो नाल्यात किंवा परिसरात साचणार नाही. त्यामुळे कचऱ्यामुळे होणारे पाणी प्रदूषण टाळण्यास मदत होणार असून परिसर स्वच्छ ठेवण्यासही मोठी मदत मिळणार आहे. जापनीज टेक्नॉलॉजीतून उभारण्यात येणारा हा हायटेक बाजारतळाचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग असणार आहे. त्यासाठी तब्बल 7 कोटी रुपये खर्च येणार आहे. याबाबत माहिती देताना डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले की राहता शहराचा बाजार वर्षानुवर्षे वीरभद्र मंदिरासमोर भरतो, परंतु या बाजारामुळे मंदिरातील भाविक व परिसरातील व्यावसायिकांना अडचण होते. शिवाय साकुरी व नगर मनमाड रस्त्यावरील वाहनांनाही अडथळा येतो. कातनाला अंडरग्राऊंड केला तर सुमारे 1 ते 1.5 एकर जागा वापरायला मिळते. या कातनाल्याच्या पुराचे भविष्यातील 50 वर्षाचे नियोजन करून आराखडा तयार केला जाणार आहे. जापनीज टेक्नॉलॉजीने कातनाला अंडरग्राऊंड करून त्यावर भव्य बाजारतळ उभारण्यात येणार आहे. राहत्यातील मटण मार्केटचा कचराही कायमस्वरूपी नष्ट करण्याचा प्लॅन करण्यात येणार असून सध्याचे मटण मार्केटला स्थलांतरित करण्यात येईल, असे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितले. येत्या 1 एप्रिलपासून या कामाला प्रारंभ करण्यात येईल व पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, असा मानसही डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी राहता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर व इतर नगरसेवक तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. RPS स्टार न्यूज पत्रकार आदिनाथ कडू.